तर जालन्यातल्या शेतकऱ्यांनी विखेंच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे। ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे। महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पाहायला मिळत आहे। मी सध्या जालना तालुक्यातल्या अंतरवाला या ठिकाणी उभा आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार की मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। शेतकरी आधी सोसायटी काढतात, त्यानंतर मग कर्ज घेतात, मग कर्जबाजारी होतात आणि कर्जमाफीची मागणी करतात, असं विखे पाटील म्हणाले। शेतकऱ्याच्या मालाला जर व्यवस्थित भाव दिला आणि जे तुम्ही भाव वाढवून ठेवलेले आहेत खताचे बियाण्याचे, हे जर कमी केले तर शेतकऱ्याला कर्ज काढण्याची वेळ येणार नाही। सोसायटी असू द्या, कर्जमाफी असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी साहेब तुमच्याकडून हे बेजबाबदार वक्तव्य आम्हाला अपेक्षित नाहीये। यानंतर तरी तुम्ही तुमची जीभ सांभाळून बोलाल, एवढी अपेक्षा तुमच्याकडून करतो आम्ही। हकालपट्टीच करायला पाहिजे। फडणवीस साहेबाला तर हात जोडून विनंती, साहेब तुम्ही पंतप्रधान व्हा, पण असे नालायक मंत्रिमंडळात घेऊ नका। डायरेक्ट यायला हकालपट्टी करा, ढोंगारला तर मारा यायचे, तेव्हा हे कुठेतरी याच्या जीबीला वाचा राहील आणि नीट बोलते नाही, थोडं शेतकऱ्याचा आदर करते। आमची बोलायची भावना नाहीये। आम्हाला जर तुम्ही 10,000 भाव दिला असता तर आम्हाला 60,000 रुपये झाले असते। 60,000चं तुमचं जे काय 12-15 हजाराचं कर्ज आहे, आम्ही ते परत केलं असतं। आणि यामुळे तुम्ही असं वक्तव्य करताना, तुम्ही ज्या पदावर आहे, जलसंपदा मंत्री साहेब विखे साहेब, तर यांनी असे बेवक्त म्हणजे करू नये वक्तव्य। असे नसता शेतकरी उद्रेक करेल आणि त्यांच्या राजीनाम्याचा मागणी करेल। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।